नमस्कार. मी वैद्य भाग्यश्री मेहेंदळे सागवेकर. आयुर्वेदामध्ये प्रकृती ही एक संकल्पना सांगितलेली आहे. आता प्रकृती म्हणजे काय, तर प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक जडणघडण. प्रकृती म्हणजे निसर्ग. आता वात, पित्त, कफ हे तर शब्द तुम्ही ऐकले असतीलच. म्हणजे काय, तर त्रिदोष संकल्पना. आयुर्वेदामध्ये प्रत्येक व्याधीचं किंवा प्रत्येक शरीरामध्ये त्रिदोष असतात असं सांगितलेलं आहे. प्रत्येकाच्या शरीरामध्ये हे तिन्ही दोष समप्रमाणात किंवा कधीकधी विषम प्रमाणात उपस्थित असतात. यालाच आपण प्रकृती असं म्हणतो. तर 3 प्रकारच्या प्रकृती या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत: वात प्रकृती, पित्त प्रकृती आणि कफ प्रकृती. आज आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत. तर उदाहरणाखातर मी तुम्हाला एक उदाहरण देते. ओके. 3 प्रकारच्या व्यक्ती बँकमध्ये एकदा गेल्या. बँकेमध्ये लाईनमध्ये उभ्या होत्या आणि आपला नंबर येईपर्यंत बँकची लंच टाईमचा वेळ झाला. आता 3 प्रकृतीच्या व्यक्ती आहेत. तिघही जण वेगवेगळ्या टाईपचा इमोशन दाखवणार आहेत. पहिली आहे वात प्रकृतीची व्यक्ती. उंच, सडपातळ, शिडशिडीत बांध्याची, थोडीशी चपळता, चंचलता असणारी. तर ही व्यक्ती काय करणार? लाईनमध्ये उभ्या उभ्या तिचं कुठं मन लागणार नाही. ती ह्या काउंटरवर जा, त्या काउंटरवर जा, कधी बँक ओपन होईल असं बघणार. दुसरी आहे पित्त प्रकृतीची व्यक्ती. मध्यम बांध्याची आहे आणि हे कळता क्षणी तिला काय होणार? पहिल्यांदा राग येणार की अरे आपला नंबर येतोय आणि आत्ता बँक बंद झाली आहे. पहिल्यांदा ती रागामध्ये काहीतरी व्यक्त होणार की कधी होणार आहे ओपन बँक, कधी माझा नंबर येणार. सतत चुळबुळ करणं, रागारागत करणं, हे सगळं करणार. तिसरी व्यक्ती आहे ती कफ प्रकृतीची व्यक्ती आहे. ती काय करणार? शांतपणे कुठला तरी कोपरा धरून बसणार. आपला जेव्हा नंबर येईल तेव्हा आपली कामं होणार आहेत. हे झालं तिन्ही प्रकृतीच्या व्यक्तींमधल्या मानसिक स्तरावरच्या वेगवेगळ्या जडणघडणी. आता आपण शारीरिक स्तरावरच्या जडणघडणी बघूया. वात प्रकृतीची माणसं ही नैसर्गिकरित्याही थोडीशी कृशतेकडे झुकणारी असतात. वेट गेनपेक्षाही वेट लॉसकडे जाणारी असतात किंवा शारीरिक स्तरावरती कृशता असणं, अंगाची काडी असणं किंवा शिडशिडीत बांधा असणं अशी व्यक्ती असतात. या व्यक्तींची नख, केस हे वृक्ष असतात किंवा पटकन तुटणारे असतात. वात प्रकृतीच्या व्यक्ती या चपळ असतात, चंचल असतात. कुठलाही डिसिजन घेताना पटकन त्या डिसिजनवर उतरणारी असतात. ह्या प्रकारच्या ज्या व्यक्ती आहेत त्या थोड्याशा विसरभोळ्या असतात किंवा वृद्धापकाळामध्ये ह्यांना लवकर संधिवात किंवा संधींमध्ये रुक्षता येणं, त्वचेमध्ये रुक्षता येणं, ह्या सगळ्या गोष्टी घडतात. पित्त प्रकृतीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांचा बांधा हा मध्यम असतो. ना त्या जाड आहेत ना त्या बारीक आहेत. मध्यम प्रकृतीच्या असतात. त्यांचा जो वर्ण आहे तो गौरवर्णी असतो किंवा थोडासा पिवळसर झाक असणारी. त्वचा आणि नखसुद्धा आणि इव्हन केससुद्धा थोडेसे तांबूस तपकिरी वर्णाचे असतात. डोळ्यांमध्ये तपकिरी रंग असणं, ह्या अशा प्रकारच्या दिसणारे ह्या पित्त प्रकृतीच्या व्यक्ती असतात. यांना नैसर्गिकरित्या त्वचेचे विकार हे लवकर होतात. पित्त प्रकृतीच्या व्यक्ती ह्यांना भूक फार लवकर लागते, पचन फार लवकर होतं किंवा परिवर्तनशील ज्या गोष्टी आहेत ते ह्या प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये खूप लवकर प्रमाणात दिसून येतात. कफ प्रकृतीच्या व्यक्ती ह्या बांध्याने थोड्याशा स्थूलतेकडे झुकणाऱ्या, शरीराचा जो वर्ण आहे तो गौरवर्ण, त्वचा स्निग्धतेकडे जाणारी किंवा इव्हन केस, नख ही सुद्धा स्निग्ध, काळेभोर विशाल केस, असं सगळं त्यांचा एकंदरीत बांधा असतो. वात, पित्त आणि कफ प्रकृतीच्या व्यक्तींचे स्वभाव मगाशी आपण जसे उदाहरणात बघितले अगदी तसेच असतात. वाताच्या व्यक्ती या थोड्याशा चंचलतेकडे जाणाऱ्या, पित्ताच्या ह्या रागीट स्वभावाच्या आणि कफाच्या ह्या शांत किंवा समजूतदार किंवा दृढनिश्चयी, अशा या 3 प्रकारच्या व्यक्ती असतात. आता ह्यातली कुठची प्रकृती उत्तम आहे असं काही सांगितलेलं आहे का आयुर्वेदात? तर हो, समप्रमाणामध्ये असणारी व्यक्ती किंवा तिन्ही दोष ज्याच्या शरीरामध्ये समप्रमाणात आहेत अशी व्यक्ती किंवा अशी प्रकृती ही उत्तम सांगितलेली आहे. एकल प्रकृती म्हणजे नुसतीच वात, निव्वळ कफ, निव्वळ पित्त, ह्या प्रकृतीच्या व्यक्तींना त्या प्रकारचे व्याधी हे लवकर होतात. आता द्वंद्व प्रकृती सांगितल्या आहेत. म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन प्रकृती. म्हणजे कुणाकडे पित्ताचा डॉमिनन्स असतो, कुणाकडे वाताचा असतो, कुणाकडे कफाचा असतो. म्हणून बाकीचे दोष नसतात का? तर असं नाहीये. बाकीचे दोष सुद्धा असतात, परंतु थोड्याफार प्रमाणात कमी जास्त असतात. अशा द्वंद्व प्रकृती आयुर्वेदामध्ये वर्णन केलेल्या आहेत. आता हे सगळ्या प्रकृतींचं वर्णन ऐकून तुम्हाला नक्की क्युरिओसिटी झाली असणार की आपली प्रकृती काय आहे, आपली जडणघडण कशी आहे. तर आपली प्रकृती जाणून घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या आयुर्वेद वैद्यकाला संपर्क साधू शकता, जिथे जाऊन तुम्हाला तुमचं प्रकृती अनालिसिस करता येईल. प्रकृतीनुसार
दिनचर्या कशी असावी, काय खावं काय खाऊ नये याबद्दल तुम्हाला ते वैद्य मार्गदर्शन करतील. धन्यवाद.